हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज हा नेक बनवणार आहेत, तर तो मी तुम्हाला कसा बनवायचा ते सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे नेक कसा बनवायचा आहे तो लक्षात येऊन जाईल. तर हे आहे माझं मेन फॅब्रिक. तर आपण हे खाली बाजूला ठेवून घेऊया. मी जी बॉर्डर आहे ती पण काढून घेणार आहेत बाजूला. याची जी बॉर्डर आहे ती बाजूला काढून ठेवणार आहेत आणि प्लेन कपड्याचा मी बॅक नेक कटणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण हा ठेवूया बाजूला आणि याच्यामध्ये घेणार आहोत आपण अस्तरची बॅक नेक कटिंग करून. तर याच्यामध्ये मी तुम्हाला अस्तरची बोटनेकमध्ये आपल्याला कटिंग करायची आहे, तर ती तुम्हाला सांगणार आहे. तर माझी इथे आपल्याला पूर्ण जे हाईट वगैरे आहे ते तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण तुमची 14 हाईट असेल तर 15 घ्यायचं आहे, 15 असेल तर 16 घ्यायचं आहे. 1 इंच आपल्याला हाईट एक्स्ट्रा वाढून घ्यायची असते. आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला आपण नेहमी तेच करतो. तर सगळ्यात पहिले इथं आपण हाईट घेतो आहे. तर माझी इथे उंची आहे 14 इंच मला रेडी करायची आहे. तर मी घेणार आहे 15 इंच. तर इथून मी घेत आहे 15 इंच हाईट. आणि आता बोटनेक असल्यामुळे शोल्डर आहे माझं 14, तर मी त्याचं हाफ घेणार आहे 7 इंच. तर इथे आपण शोल्डर घेणार आहोत 7 इंच. 14 असेल तर आपल्याला नेहमी हाफ घ्यायचा आहे, 15 असेल तर 7.5 घ्यायचं आहे, 16 असेल तर 8 इंच घ्यायचं आहे. तर इथं करूया आपण 7 इंचावरती मार्किंग आणि ते स्ट्रेट लाईन मारून घेऊया. तसंच खाली आपल्याला आर्म होल जो आहे तो पण आपल्याला 7 इंचाचाच घ्यायचा आहे. जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच आर्म होल आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर आपण इथे जे आहे ते इथे पण मोजून बघणार आहोत की इथे जेवढं अंतर आलेलं आहे तेवढंच आपलं अंतर इथे खाली आलं पाहिजे. जेणेकरून काय होतं, हे बघा आपलं अगदी एक लाईन का होईना पण पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढं आपलं बरोबर परफेक्ट आलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला टाकायचं आहे चेस्टचा फोर्थ. म्हणजे 32 असेल तर 8 इंच, 36 असेल तर 8.5 इंच, 36 असेल तर 9.5 इंच असं आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला जे ऑलराऊंड म्हणजे कसं आहे की चेस्ट जो आहे चेस्टचा फोर्थ टाकायचा आहे. चेस्टचा फोर्थ भाग आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे माझी चेस्ट आहे 34. तर 34चा हाफ येतो 8.5 इंच, म्हणजे 8.5 इंच मी तिथे मार्किंग करून घेते आणि 1.5 इंच इथे मार्जिनसाठी ठेवते. तुम्हाला जर मार्जिन एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्राही ठेवू शकता, पण 1.5 इंच मार्जिन सफिशियंट आहे, म्हणजे पुरून जाते. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं काम नाही. तर सेम आपण इथे आता जे मार्किंग केलेलं आहे सेम खाली करून घेणार आहोत. जे वेस्टला जसे चेस्टचं मेजरमेंट आहे तसंच आपण वेस्टचं पण मेजरमेंट घेऊन घेणार आहोत. तर 8.5 इंच आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन आहे. त्याच्यानंतर ह्या जर झाली तिथं आपण लाईन मारून घेऊया आणि इथे आपल्याला जो आहे आर्म होल देण्यासाठी शेप घ्यायचा असतो. तो आपण आर्म होलचा शेप घेणार आहोत 1.5 इंचाचा आणि याला शेप देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंच घेऊन आपण इथे याला शेप देऊन घेणार आहोत. तर इथे आपण शेप देऊन घेतलेला आहे. आता हे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर हा भाग आपण पूर्ण कट करून घेतला आहे. त्याच्यासोबत मी मेन फॅब्रिक कट केला आहे. मी खालची जी बॉर्डर आहे ती सोडून दिली आणि वरचा जो प्लेन आहे तोच घेतलेला आहे. आता हा सेम आपण घेतलेला होता कटिंगसाठी, म्हणजे सेम जसं आपली अस्तर कटिंग होती तेवढंच घेतलं होतं. इथे आपण परत एकदा कन्फर्म करून घेऊया आपलं जे आहे बरोबर आर्म होल 7 आणि शोल्डर 7 आहे का ते एकदा आपल्याला कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर 4चा आपल्याला इथे नेक घ्यायचा आहे. नेकची जी रुंदी आहे ती 4 इंच घ्यायची आहे आणि जी लांबी आहे ती पण मी इथे 4 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे याचा बॉक्स बनवायचा आहे, म्हणजे 4 इंचाचा, आणि याच्यामध्ये आपल्याला इथे राऊंड शेप द्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर आपल्याला हा देऊन घ्यायचा आहे. खालच्या बाजूने आपण जी मार्जिन सोडलेली होती तिकडनं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे खाली. तुम्हाला पाहिजे पूर्ण तर मार्जिन जे आहे मार्जिन सोडून आपल्याला 2.5 इंच घेऊ शकता. जेवढा तुम्हाला क्रॉस घ्यायचा आहे तेवढा, तर 2.5 इंचही घेऊ शकता. मी इथे 2.5 इंच घेतलेलं आहे आणि इथे 1.5 इंच घेतलेलं होतं. तर वरतून आता आपल्याला पाठीमागची जी पट्टी आहे 4 इंचाची जेवढी ठेवायची आहे तुम्हाला तेवढी तिथे घ्यायची आहे. मला 4 इंच ठेवायची आहे तर मी 4 इंचाची घेते आणि ही जी लाईन मारली आहे आपण त्याच्यामध्ये इथे शेप देऊन घेऊया पान आकाराचा. मी काहीच नाही, पूर्ण जे 1.5 इंच ठेवलं होतं त्याला क्रॉस स्टिच म्हणजे क्रॉस मार्किंग केली आणि जो मध्ये आला आहे त्याला पान आकार आपण इथे कट करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे भाग आहे साईडचे ते 2 तसेच राहणार, पण खालचा जो भाग निघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे. वाढवायचं याच्यासाठी की जेव्हा आपल्याला दोन्ही साईडनं ठेवायचं आहे तर हे एका खाली जाईल तर आपल्याला कमी पडेल, म्हणून आपण जो खालचा भाग आहे तो वाढवून घेणार आहोत. हा जो आहे क्रॉस कट केलेला तो तसाच ठेवायचा आहे ॲज इट इज. हा वाला इथे आपण मार्किंग करून घेऊया. हा जो आहे आपला मधला निघलेला तो मी इथे वाढवून घेत आहे. खालचा भाग नाही वाढवलेला मी, फक्त साईडने वाढवणार आहेत याच्यासाठी की आपल्याला हा जो आहे
तो आतमध्ये जाणार आहे. तर आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असते म्हणून आपण इथे वाढून घेणार आहोत. तर एकदम इझी पद्धत आहे. आपल्याला फोल्ड करून तुम्ही इथे वाढून घेऊ शकता. दोन्ही साईडने अगदी पाऊण इंच जरी वाढवलं, म्हणजे फोल्ड असल्यामुळे दोन्ही साईडनी पाऊण इंच वाढवलं जाते. मला कमी होता कपडा म्हणून मी इथे जॉईंट देऊन घेतलेला होता. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की आपण जो कपडा इथे क्रॉस ठेवलेला होता तो घेणार आहोत आपण इथे या बाजूने, आणि कपडा आपण मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घेणार आहोत या शेपमध्ये, क्रॉस शेपमध्ये. आता तो झाल्याच्या नंतर आपल्याला इथे जो आहे मेन आपणला जो मधला भाग होता तो पण आपण इथे मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घेणार आहोत. जेवढं आपल्याला पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण इथे कट करून घ्या. सगळ्यात पहिले आपण आता हा भाग रेडी करून ठेवणार आहोत की आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे. हा कट करून घेतला. त्याच्यानंतर हा जो आहे आपल्याला वरती जो आहे राऊंड सर्कल शेपमध्ये स्टिच मारून घ्यायची आणि पलटी करून घ्यायचा आहे. म्हणजे जो राऊंड शेप आहे तो आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. जसं आपण रेग्युलर नेक जे रेडी करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे शेप देऊन कट करून घेऊन आपल्याला इथे रेडी करून ठेवायचा आहे राऊंड शेप. तर पूर्ण हा शेप घेतल्याच्यानंतर आपण मेन जो कपडा आहे तो कट करून घेऊया. इथे नॉचेस देऊन आपल्याला पलटी करून जो आहे तो आपल्याला एक राऊंड शेप जो आहे तो रेडी करायचा आहे आतमधला भाग पूर्ण. तर आपण इथे या पद्धतीने रेडी करून घेणार आहोत आणि साईडनं स्टिच मारून देऊन हा आपला रेडी झाला आहे. त्याच्यानंतर आता आपला हा जो आहे मेन फॅब्रिक तर मी वरचा शेप कट करून घेतला आणि हे जे क्रॉस भाग होता ते समोरासमोर ठेवून आपण ॲज इट इज अटॅच करून घेणार आहोत. म्हणजे याला तुम्हाला कुठेही फिनिश वगैरे करायचं नाही, जसं आहे तसं तुम्हाला म्हणजे राहू द्यायचं आहे अटॅच करून एकमेकांना. फक्त एक स्टिच मारून ठेवायचे आहे की जेणेकरून आपला अस्तर आणि कपडा सरकणार नाही. तर हे पूर्ण आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला कॅनव्हास पेपर. तर कॅनव्हासवरती मी हाईट घेतली होती 15.5 आणि रुंदीला होता माझा इथे 10. हा रेडी होता म्हणून मी जसं आहे तसंच घेतला. तुमच्याकडे जेवढी तुम्हाला याची हाईट पाहिजे तेवढं तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता. म्हणजे आणि रुंदीलाही कमी पाहिजे असेल तर तुम्ही रुंदीलाही कमी घेऊ शकता. आता माझ्याकडे हा होता म्हणजे अवेलेबल एवढा कटिंग झालेला म्हणून मी तो घेतला आहे. एक तुम्हाला सर्कलमध्ये एक बॉटलची कॅप वगैरे घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे एखादी पेपर कटिंग असेल जाडवाली सर्कलमध्ये करून ती पण घेऊ शकता. इथे आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे आणि दोनच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.25 इंचाचं डिस्टन्स ठेवून आपल्याला इथे लाईन मारायची आहे. परत एक जी लाईन मारलेली आहे तिच्यामध्ये मी 1 इंचाचं डिस्टन्स ठेवून लाईन मारून घेतलेली आहे. आता हे जे सर्कल आहे परत आपल्याला पूर्ण ह्या लाईनच्यामध्ये सर्कलनी मार्किंग करून घ्यायची आहे. पूर्ण सर्कलने आपली जी आहे मार्किंग इथे आपल्याला या पद्धतीने मारून घ्यायची आहे. ही जी पूर्ण लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला सर्कलनी मार्किंग करायची आहे. तर इथे आपलं आता पूर्ण सर्कलला मार्किंग करून झालेली होती. आता आपण काय करणार आहोत, हा जो शेप आहे तो सर्कल शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत. आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने इथे आपल्याला सर्कल शेपमध्ये कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे पूर्ण कटिंग झालेली आहे आपली. पूर्ण आपल्याला सर्कल शेपमध्ये कटिंग इथे दोन्ही पण आपल्याला रेडी भेटलेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ही जी बॉर्डर लावायची होती ती आपण घेणार आहोत आणि बॉर्डरवरती आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. तर बॉर्डरवरती आपल्याला सरळ भागाकडनं ठेवायचं आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला बॉर्डर ठेवायची आहे आणि बॉर्डरवरती प्रेस करून घ्यायचा आहे. आता याने जो कॅनव्हास पेपरचा जो शायनी कपडा असतो तो चिपकतो. तर आपल्याला सरळ म्हणजे उलट्या बाजूने जी बॉर्डर आहे त्या बाजूने आपल्याला चिपकून घ्यायचं आहे आणि ही साईडचं जे आहे ते फिनिश करून घ्यायचं आहे. आपली ही जी ओपन साईड आहे ती आपल्याला फिनिश करून घ्यायची आहे. आता आपण इथे काय करणार, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला खालचा कपडा जो आहे तो आपण अस्तरच्या बाजूने लावणार आहोत आणि बॉर्डर जी आहे ती आपण वरच्या बाजूने फोल्ड करणार आहोत. नेहमीपेक्षा काय करायचं आहे आपल्याला, नेहमी आपण सरळ भागाने लावतो आतमध्ये फोल्ड करायचो, ह्यावेळेस आपल्याला उलटं करायचं आहे. म्हणजे अस्तरच्या बाजूने कॅनव्हास पेपर लावायचा आहे आणि वरच्या बाजूने फोल्ड करायचं आहे. तर आपण या सर्कलच्या शेपमध्येच इथे शिलाई मारून घेणार आहोत. तर आपल्याला ह्या शेपमध्येच इथे स्टिच मारून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला पूर्ण हळूवारपणे एकदा तुम्हाला म्हणजे घाई न करता व्यवस्थित शेपमध्ये स्टिच मारायचे आहे की जेणेकरून तुमची जो शेप आहे तो बिघडणार नाही. तर याची काळजी घेऊनच आपल्याला इथे पूर्ण राऊंड सर्कल शेपमध्ये स्टिच मारून घ्यायचे आहे. तर आपल्या इथे तुम्ही इथे बघू शकता आपण पूर्ण सर्कल शेपमध्ये स्टिच मारून घेतलेले आहे आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. तो कट केल्याच्या नंतर आपल्याला याला मध्ये नॉचेस पण द्यायचे आहे की पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर याला आपल्याला मध्ये जे सर्कल शेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे नॉचेस द्यायचे आहे. ते नॉचेस दिल्याच्यानंतर कपडा आपल्याला आपण जसं पलटी करतो त्या टाईपमध्ये आपल्याला वरतून जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे स्केलच्या साहाय्याने आपला जो गोल भाग असतो स्टीलच्या स्केलच्या एका बाजूने त्याने पण काढू शकता की म्हणजे जेणेकरून त्याला शेप पण व्यवस्थित बसू शकेल.
त्या पद्धतीने पण आपल्याला काढता येतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे बाहेर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हवं तर तुम्ही याच्यावर प्रेस पण करून घेऊ शकता किंवा मग नंतर व्यवस्थित स्टिच पण मारून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. जो राहिलेला होता तो पण मी इथे काढून घेतलेला आहे. आणि आता जो आपल्याला वरतून म्हणजे पूर्ण अटॅच करून घ्यायचा आहे, स्टिच मारून घ्यायची आहे. आणि जी साईडची बॉर्डर आहे त्याला पण आपण इथे पूर्ण स्टिच मारून घेणार आहोत. साईडनी पण जी बॉर्डर आहे फिनिश केलेली त्याला पण आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला पूर्ण सर्कल शेपमध्ये स्टिच मारायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो आहे शेप पूर्ण वरती आलेली इथे एक स्टिच मारायची आणि खालच्या म्हणजे क्रॉस जी आपली की जेणेकरून आपली इकडे पण पॅक होऊन जाईल. जी बॉर्डर आहे ती इथे पण पॅक होऊन जाईल. हा जो सर्कल शेप आहे वरचा त्या शेपमध्ये स्टिच मारून पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर आपण इथे पण स्टिच मारून हा भाग पण आपण एक्स्ट्रावाला कट करून घेणार आहोत. हे थोडंसं एक्स्ट्रा आलं तरी हरकत नाही, फक्त खालचा शेपला आपल्याला कमी पडायला नको. तर या पद्धतीने जसं आपण इकडचं रेडी केलं तशीच आपल्याला दुसरी बाजू पण रेडी करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता माझी दुसरी बाजू पण रेडी आहे. आता मी जो राऊंड शेप रेडी केला होता त्याला मी दोन्ही बाजूने मार्किंग करते. अर्धा अर्धा इंच मी दोन्ही पण बाजूने सोडणार आहे. ज्याच्यासाठी आपण दुसरा कपडा घेऊन वाढवलेला होता तो याच्यासाठीच की आपल्याला इथे स्टिच वाढवायची आहे. अर्धा इंच आपलं एक्स्ट्रामध्ये जाणार होतं म्हणून. आता याच्यावरती ठेवून आपल्याला या पद्धतीने इथे दोन्ही जॉईन करून खाली स्टिच मारून घ्यायची आहे. तर आपल्याला या पद्धतीने इथे दोन्ही भाग जॉईन करायचे आहे. आणि खाली जी आहे ती आपल्याला शेपमध्ये स्टिच मारायची आहे. म्हणजे जेणेकरून तुमचे जे तुम्ही जर सरळ स्टिच मारली तर जेणेकरून तुमचे कॉर्नर बाहेर नको यायला, म्हणून आपल्याला पूर्ण शेपमध्येच स्टिच मारून घ्यायची आहे. तर आपण एका साईडची मारली, सेम दुसऱ्या साईडची पण आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. आणि इथे झाला आहे आपला हा नेक रेडी. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं एकदम छान पद्धतीने आपण टक्स मारून घेऊन रेडी केलेला आहे. आता याच्यावरती टक्स मारल्याच्यानंतर तो आपल्याला खाली एक पट्टी लावायची आहे. तुमचा थोडंफार जर मागे पुढे झालेलं असेल तर तुम्हाला सरळ कट करून घ्यायचं आहे आणि पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी मी 1.5 इंचाची पट्टी घेतली, अर्धा इंच म्हणजे फोल्ड केली आणि 1 इंचाची आपली रेडी होणार आहेत पट्टी. तर आपण इथे रेडी करून घेणार आहोत एक पट्टी. तर ती मारून घेतल्याच्यानंतर आपण याच्यावर एक प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत. तर प्रेस स्टिच दिलेली आहे इथे आपण प्रेस स्टिच देऊन घेतल्याच्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करणार आहोत, जेणेकरून ती एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होऊन जाते. तर इथे आपली पट्टी खालून पण फिनिश झालेली आहे आणि रेडी झालेली आहे. आपल्याला नंतर ती उसवायची असते. मी प्रत्येक वेळेस खालच्या पट्टीला हाताने स्टिच देते, ती उसवून मला हात स्टिच करायची असते, पण मी त्याच्यासाठी मोठी स्टिच दिलेली असते खाली 5 नंबरची. तर आपला इथे या पद्धतीने रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही अजूनही तुमची डिझाईन वगैरे शेअर करून सांगू शकता कसं बनवायचं आहे. धन्यवाद.